निवडणुकीमध्ये उभे असलेले उमेदवार कोणत्या उमेदवाराला मत द्यायचं हे सुजाण नागरिकांना कळावं म्हणून निवडणूक आयोग उमेदवारांची सगळी माहिती प्रकाशित करत असते। त्याच्यावर असलेले दाखल असलेले गुन्हे, त्याची संपत्ती ही सुद्धा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध असते। तसंच नो युअर कॅन्डिडेट KYC ॲप जे निवडणूक आयोगाने तयार केलेलं आहे त्या ॲपवर सुद्धाही उपलब्ध असते। मला वाटतं सगळ्या मतदारांना एक आव्हान आहे की कुठल्याही जातीचा, धर्माचा, कुठल्याही गोष्टीचा विचार न करता त्यांनी आपला उमेदवार निवडावा आणि हा उमेदवार निवडत असताना विकास कामासाठी आपल्याला सुयोग्य उमेदवार कोण आहे हे ठरवावं आणि कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता आपलं मतदान जो अधिकार आहे तो त्यांनी बजावावा। आणि जर आपल्या परिसरामध्ये जर अशा काही घटना होत असतील जिथं पैशाचं वाटप होत आहे किंवा अनिष्ट गोष्टी होत असतील निवडणूक काळामध्ये तर त्यासुद्धा रिपोर्ट करता यावा म्हणून आमचं एक इलेक्शन कमिशनचं वेगळं ॲप आहे आणि त्या ॲपचं नाव आहे C-Vigil आणि या C-Vigil ॲपमध्ये आपण आपली तक्रार नोंदवू शकता। त्याचे फोटो असतील तर ते अपलोड करू शकता की ज्याच्या आधारे इलेक्शन कमिशनच्या मशिनरीला समजतं की ही घटना कुठे झालेली आहे आणि 100 मिनिटाच्या आत घटनास्थळी पोहोचून त्याच्यावर त्वरित कारवाई करते। त्यामुळे नैतिकदृष्ट्या आपलं मतदान होईल याबाबत सर्व मतदारांनी आपापला जो रोल आहे तो निभावावा अशी या माध्यमातून विनंती आहे।